भंडारा जिल्हा परिषदेतील प्रभारी उपअभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. भंडारा जिल्हा परिषदेतील यांत्रिकी उपविभागाचे प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर वय 51 वर्षे यांची भंडारा जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागात त्यांची नेमणूक आहे. दरम्यान दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत करंजेकर यांना अटक केली आहे. आरओ प्लांटच्या कामाचे बिल काढण्यासाठी करंजेकर यांनी 5% कमिशन मागितल्याचा आरोप आहे. 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की या प्रकरणातील तक्रारदार हे ठेकेदार आहेत आणि त्यांनी जलशुद्धीकरण संदर्भातील चिखली आणि लेंडेझरी या 2 गावातील कामे पूर्ण केली असून सदर पूर्ण केलेल्या कामाचे बिल 9,80,000 रुपये मंजूर होण्यासाठी तक्रारदार यांनी दोन्ही ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, वर्क ऑर्डर, कामाचे फोटोग्राफ आणि इतर कागदपत्रासह नमूद कामाचे बिल आरोपी सुहास करंजेकर यांच्याकडे सादर केले होते. दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रारदार यांनी आरोपीला भेटून त्यांच्या बिलाबाबत विचारणा केली असता आरोपीने बिलावर सही करून बिल मंजूर करण्यासाठी सदर बिलाच्या 5% रक्कम रुपये 49,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आरोपीने तडजोड अंती 40,000 रुपयांची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले. आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी सुहास करंजेकर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 40,000 रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली. पोलीस स्टेशन भंडारा येथे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आरोपीची घरझडती सुरू आहे. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे.